राज्यातील कुरेशी खाटीक समाजाने अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। आजपासून ते आंदोलन करणार होते, उपोषण करणार होते, मात्र आता हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे कारण मागण्या मान्य झाल्याचं बोललं जातं। आपल्यासोबत खाटीक समाजाचे प्रमुख नेते आहेत, कुरेशी समाजाचे प्रमुख नेते, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय नाव आहे तुमचं आणि काय तुमच्या मागण्या होत्या? आज तुम्ही उपोषणाचा इशारा दिला होता, आंदोलनाचा इशारा दिला होता, दादांची तुम्ही भेट घेतली, काय नेमकं या भेटीत घडलंय? मी ॲडव्होकेट अब्दुल मजीद कुरेशी, राहणार मलकापूर। मी ऑल इंडिया जमियतुल कुरेशच्या राष्ट्रीय महासचिव आहे। ते आज आमचे विविध संघटनेचे लोक आणि विशेषतः ऑल इंडिया जमियतुल कुरेश काउन्सिल इतर लोक होते, ते दादाशी भेट झाली। दादाने ते आपले मॅडमला बोलावला होता ते, आणि आम्ही आमची पूर्ण समस्या त्यांच्यासमोर ठेवली। त्या समस्याबद्दल त्याने ऐकून घेतला, त्याने आम्हाला आश्वासन दिला की आम्ही ते पूर्ण करतो, तुम्ही चिंता करू नका। आणि आम्ही तुमचे जे जे काय समस्या आहे, मोटर व्हेकल ॲक्टची असेल, महाराष्ट्र ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्टची असेल, आणि ते रोडवर जे काही अनधिकृत लोक विनाकारण जे जानवर वगैरे जे रोखतात आणि विनाकारण अडथळा निर्माण करतात, खोटी केसेस होती, या संदर्भात सर्व ऐकून त्यांनी त्यांच्यानंतर आश्वासन दिला, तुम्ही चिंता करू नका। आणि माझी विनंती आहे की तुम्ही तुमचा हे स्ट्राईक मागे घ्या, हे ते असं त्यांनी सांगितलेलं। परंतु आम्ही ते वाट बघतो की ते मॅडमला आम्ही सांगितलेलं आहे, ते डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला, की तुम्ही जे आहे एक हे ॲडवायझरी काढा, कारण काय तुमचे पोलीस जे आहे आमचे म्हणजे मागण्या नेमक्या काय काय होत्या आणि ते डिटेल आहे, ते काय महाराष्ट्र ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट संदर्भात होता, मोटर व्हेकल ॲक्ट म्हणजे जे काय खोट्या वगैरे केसेस दाखल करतात, क्रुएल्टी टू प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल, ह्याबद्दलचे विविध आम्ही दिलेले आहे ते। आणि माननीय नवाब मलिक हे सुद्धा नवाब मलिक साहेबांनी पुढाकार घेतला, सना मलिक आमची छोटी बहन त्यांनी पण घेतला, ते शाकीर मियाँ, ते शाकीर साहेब त्यांनी घेतला, नजीब मुल्ला हे होते, आमचे इतर मुंबईचे लोक होते, अनेक लोक होते। म्हणजे ते आम्ही नंतर ते डिटेल देऊ। आता आम्ही फक्त जे दादाने सांगितलेलं आहे ते आम्ही तुमच्या मार्फत कम्युनिकेट करतो। नक्कीच। आता तुम्ही स्ट्राईक मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे की अजूनही तो लांबणीवर आहे? आम्ही आता सांगू शकत नाही, कारण अनेक आमचे लोक म्हणजे महाराष्ट्रात आहे, ते रोडवर आहे। आता औरंगाबादला, नांदेडला, बीडला, परभणीला, जळगावला, बुलढाणाला हे आता जे लोक आहे आमचे पदाधिकारी, आता आम्ही घर जाऊ, त्यांच्याशी चर्चा करू, चर्चा करण्यानंतर आम्ही ते डिक्लेअर करू शकतो। आता आम्हाला म्हणजे 2-4 लोकांना काय अधिकार नाही। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।